निसर्गाने तारले तर सरकार मारते आणि यातून वाचलं तर वन्यप्राणी नुकसान करते, अशी अवस्था आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शक्तिपीठाच्या गोंडस नावाखाली शेतजमिनी बळकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शक्तिपीठ ज्याचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा नाही, त्या महामार्गाला 1 लाख करोड रुपये खर्च करायला सरकार तयार आहे. परंतु ज्या जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान होत आहे, त्यावर उपाययोजना आखण्यासाठी, वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. हा इतका विरोधाभास का, असा सवाल शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे. वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. वेळवट्टी तालुका आजरा येथील डॉक्टर धनाजी गोविंद राणे यांच्या वेळवट्टी येथील उंबराचे पाणी या शेतामधील गवारेड्यांच्या कळपाने काजू फळ पिकाची झाडे मोडली आहेत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता एकीकडे यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त 10 ते 15% काजू बिया उत्पादन मिळत असताना, दुसरीकडे मात्र काजू फळ पिके झाडांचे गवारेड्यांकडून नुकसान करणे सत्र सुरूच आहे. यावर्षी काजू आंबा पिकांना म्हणावा तसा बहर आला नसल्याने काजू आणि आंबा पीक उत्पादन घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी काजू बियांचे उत्पादन कमी झाले आहे. तरीसुद्धा काजू बी प्रति किलो दर मात्र 140 ते 150 रुपये दरम्यान आहे, असे चित्र पाहायला मिळते. आणि त्यातच गवारेड्यांनी काजू झाडांचे नुकसान केल्याने राणे यांचे आर्थिक नुकसान झाले. एकीकडे आजरा हा डोंगराळ आणि मागास तालुका असून तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जलसिंचन योजनांच्या सुविधा अपुऱ्या व अतिपावसाचे ठिकाण असल्याने फक्त काजू व मेस्काटीसारख्या उत्पादनावर येथील शेतकऱ्यांचे अर्थार्जन साधन आहे. यावर्षी गवारेड्यांकडून काजू फळ पिकांचे वारंवार होणारे नुकसान आणि 10-20% मिळालेल्या काजू बी उत्पादन आणि त्यातच सध्याचा मिळणारा प्रति किलोचा दर, या तिहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे. मागील 2006 पासून हत्ती, गवारेडा, रानडुक्कर, माकडे आणि इतर वन्य प्राण्यांपासून होणारे शेत पिकाचे व फळ पिकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. यासाठी सन 2006 पासून आत्तापर्यंत वन्य प्राण्यांकडून जंगल शेजारी यासाठी सन 2006 पासून आत्तापर्यंत वन्य प्राण्यांकडून जंगला शेजारील शेतकऱ्यांचे फळ व शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून 100% अनुदानावर सौर कुंपण योजना मिळावी यासाठी निवेदन दिले असली तरी आजपर्यंत सदर योजना शासनाने मंजूर केलेल्या नाहीत. सरकारने वन्य प्राण्यांवर तातडीने उपाययोजना आखून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, असे मत डॉक्टर धनाजी राणे यांनी तारा न्यूजचे प्रतिनिधी हसन तकीलदार यांच्याशी बोलताना सांगितले.